कार्तिक पौर्णिमा हा वर्षभरातील सर्व पौर्णिमांपैकी विशेष मानला जातो. या दिवशी धनप्राप्तीसाठी सर्वात जास्त महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी सर्वांची इच्छा पूर्ण करते. या दिवशी धनप्राप्तीसंबंधी काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. जाणून घेऊया खास उपाय. कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी देखील साजरी केली जाते. तसेच संपूर्ण वैकुंठ लोकात या उत्सवाचे वातावरण असते. त्यामुळे या सणाला देवदिवाळी असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्याने प्रभाव दिसून येतात. तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे जाणून घेऊया. पहिलं, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तसेच घराच्या मंदिरात देखील तुपाचा दिवा लावून श्रीसूक्ताचे पठण करा. दुसरं, गायीची सेवा केल्याने मिळेल पुण्य. कार्तिक पौर्णिमेला गायीला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच गायीची सेवा करा. या दिवशी सर्व देव उत्सव साजरा करतात. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गायीची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी गायीच्या वासराला दूध पाजल्याने पुण्य मिळते. तिसरं, या 5 वस्तू दान केल्याने देवी लक्ष्मी होईल प्रसन्न. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दानधर्म करण्याची पद्धत आहे. या दिवशी दूध, दही, तूप, साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो. तुमची प्रगती आणि आर्थिक स्थितीत समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात. चौथं, ईशान्य भागात दिवा लावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. हा दिवा रात्री किमान 12 वाजेपर्यंत जळत ठेवावा. घराचा हा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते. या कोपऱ्यात देवीची लक्ष्मीची सावली राहते. तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. 5, देवी लक्ष्मीचा नैवेद्य अर्पण करा. देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधापासून बनलेली खीर अर्पण करावी. ही खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग ब्राह्मणांना दान द्यावा. तसेच प्रसाद म्हणून इतरांना वाटावा. असे केल्याने घरात धनसंपत्ती वाढते. संपूर्ण कुटुंब सुखी राहते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.